युवा वर्गाचं सक्षमीकरण करण्यासाठी आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षात कौशल्य भारत, स्टार्टअप इंडिया अशा अनेक योजना राबवल्या आहेत। त्याचंच पुढचं पाऊल म्हणून नागपुरात 4 मार्चला नमो युवा महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। या संमेलनाला जास्तीत जास्त युवकांनी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन बावनकुळे यांनी केलं आहे। नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। पुढच्या 15 मार्च पर्यंत या महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनांचे लाभार्थ्यांच्या घरी मोदीजींचा सरकारचा जे काम झालं त्या प्रत्येक लाभार्थ्यांना आम्ही भेटणार आहोत आणि लाभार्थ्यांना भेटून मोदीजींचा नमस्कार सांगणार आहोत। ज्यांना घरं भेटली त्यांना मोदीजींचा नमस्कार आम्ही सांगणार, ज्यांना मोफत रेशन मिळत आहे त्यांचाही नमस्कार आम्ही सांगणार, कोरोनाचं लसीकरणाच्या काळामध्ये ज्यांचा जीव वाचला त्यांनाही नमस्कार आम्ही सांगणार। आमचे जवळपास या राज्यातले 32,323 कार्यकर्ते नेते घरोघरी जाऊन मोदीजींचा नमस्कार लाभार्थ्यांना करणार आहे।